मुलांच्या किंवा ऑफिसच्या डब्यासाठी अगदी झटपट होणारी ही बटाट्याची सुक्की भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत आज आपण. नमस्कार, मी मीनाक्षी. मिनूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण बटाट्याची सुक्की भाजी बनवतोय. त्यासाठी मी इथे 6 ते 7 बटाटे घेतलेले आहेत. अगदी व्यवस्थित असे धुवून घेते मी, 2-3 पाण्याने व्यवस्थित असे धुवून घेते आणि कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेते. त्यात मी 1 ग्लास पाणी टाकते. बटाटे बुडतील इतकं पाण्याचा मी वापर करून बटाट्याच्या 3 शिट्ट्या घेणार आहे कुकरच्या. तोपर्यंत मी ते 2 मध्यम आकाराचे कांदे, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं घेतले. तोपर्यंत बटाटे सुद्धा उकडून झालेले आहेत. कांदा आणि वगैरे बाकीची तयारी करेपर्यंत. तर आता मी इथं कढईत 2 चमचे तेल घेतले. त्यात मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरी टाकून घेतली. दोन्ही व्यवस्थित परतलं की त्यात आपण कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्ता पण छान तडतडलाय त्याच्यानंतर आपण त्यात लसूण टाकून घेऊ. लसूण सुद्धा एक असं क्रिस्पीनेस झाला पाहिजे, त्याच्यानंतर ती खूप छान चव येते. त्यानंतर मी मिरच्या टाकून परतवून घेते. या मिरच्या तिखट नसल्यामुळे मी थोडासा जास्त वापर केला. तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही वापर करू शकता. मिरच्या व्यवस्थित परतल्या की त्यानंतर आपण कांदा टाकून अगदी 2 मिनिटं असं व्यवस्थित परतवून घेऊया. अगदी 2 मिनिटात परतून होतो कांदा. कांद्याचा फक्त गुलाबीसर रंग आला पाहिजे. त्यानंतर मी त्यात हळद टाकते अर्धा चमचा आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत मी बटाटे पण सोलून घेतलेत आणि त्याचे हातानेच कुस्करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर त्याचे काप हवे असेल तर तुम्ही ते चिरू शकता. मी फक्त कुस्करून घेतलेत आणि त्यात आपण मिक्स करून घेऊया. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मंद गॅसवर परतवून घ्यायचं, म्हणजे भाजी खाली लागत नाही, करपत नाही. अगदी असं 2 मिनिटं असं व्यवस्थित परतवून घ्यायचं. जर काही मोठे बटाट्याचे काप वाटले तर ते मी उलटणारे बारीक करून घेतलेत. अगदी अशी व्यवस्थित परतवून घेतलेली भाजी आहे. बटाटे कुकरला लावेपर्यंत कांदा मिरची चिरून झाल्यानं अगदी झटपट ही तयार होते. धावपळीच्या वेळेत पटकन रेसिपी तयार होती. तर आता मी कोथिंबीर टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. तुम्ही बघू शकता अगदी बटाट्याच्या भाजीचा रंग सुद्धा खूप छान आलाय. तर त्यात मी आता चवीपुरतं मीठ टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तुमची बटाट्याची सुक्की भाजी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कळवा. धन्यवाद.